गीता ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बनवूया गोंड्याचं तोरण. आता हा हिरवा आहे. मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी हे गुंडाळलं आहे. असं हे बघा, ही पद्धत आहे. असं दोन बाजूला दोन काहीतरी घ्यायचं. मी हे असं ह्या पद्धतीने आपण हा गोंडा बनवायचा. गोंड्याचा हार बनवूया. असं किमान आपण ते 50 वेळा तरी केलं पाहिजे ऑरेंजवालं, आणि त्याच्यापेक्षा कमी 25 हा हिरवा केला पाहिजे. आणि हिरवा अशा पद्धतीने झालं की मग त्याला मध्ये मध्ये गॅपमध्ये असं हे बघा, इथे बांधलं आहे, मी इथे बांधलं आहे, एवढ्या एवढ्या अंतरावरती असं बांधायचं. आणि नंतर मग आता आपल्याला हे ऑरेंज बस झालं आहे, तर इथे आपण बांधून टाकूया. ह्या धाग्याला असं बांधून घेऊया. धाग्याला असं बांधून घेऊया. आता आपण काय करूया, हे हे दोन्ही घेऊन, हे बघा ही पद्धत आहे अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. टाईट असं. ह्या पद्धतीने असे बांधून घ्यायचं आहे. असे फूडपर्यंत जायचं आहे आपल्याला. जेवढा धागा तुम्ही गुंडाळला तेवढा असं एवढ्या एवढ्या अंतरावरती आपण, मी बघा कसं, मी हे बघा एवढं अंतर आहे, किमान 1 बोटाचं अंतर आहे असं. आणि धागा जेवढा होईल एवढा टाईट बांधा, तर मग गोंडा छान असं येईल. हे बघा अशा एवढ्या एवढ्या अंतरावरती तुम्ही बांधा हे वरचं. आणि मग गोंडा आपल्याला करायचा आहे, तर गोंडा ह्या पद्धतीने बघा, ह्या सेंटरमध्ये मध्ये कट करायचं आपल्याला. तर फक्त ऑरेंजच करायचं आहे आपल्याला, ग्रीन नाही करायचं आहे. हा ऑरेंजच करायचं आहे. कैची माझी थोडीशी धार कमी आहे कैचीला, पण कट करताना लक्ष द्या की हिरवा धागा कट नाही झाला पाहिजे. हिरवा अजिबात कट झाला नाही पाहिजे. असे गॅप बांधून घ्यायचे आहेत हे असे 1 बोटाच्या अंतरावर. तर मध्येच असं कट मारायचं आहे बघा गोंडा बनवण्यासाठी. पण लक्ष द्या की तो ग्रीन धागा कट नाही झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे गोंडा. कैचीला माझ्या जरा धार नाही आहे, नाहीतर नंतर झाल्यावरती तुम्ही व्यवस्थित कटिंग करू शकता गोंड्यांची झाल्यावरती. असे गोल 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 कापत जायचे आपण असे. हे अशा प्रकारे कापायचे. हे बघा, हे असे गोंडे तयार होतात. ते मग जेवढी तुम्ही लाईन बनवला तसे ते असे लांबच्या लांब लढी पण बनवू शकतो.
छोटे पाहिजे तर तुम्ही देवाला वगैरे असे घालायसाठी ते पण करू शकतात तसे तुम्ही. हे असे हे बघा, हे 3 तुम्हाला बनवून दाखवले आहेत गोंडे. हा बघा, हा आता एक पुन्हा बनवून दाखवते. अशा पद्धतीने कट करा आणि नंतर जेव्हा हे काढले दोन्ही साईडनी की एकदा मस्तपैकी कटिंग करून घ्या. सेम आकारात करू शकतात तुम्ही, मग ते छान दिसते असे गोंडे. मी तुम्हाला हे सॅम्पल दाखवलं आहे असं करायचं. अशी गोंड्याची जरा सुंदर वाटतात. बघा अशा पद्धतीने लक्ष द्या की हिरवा धागा अजिबात कट झाला नाही पाहिजे. हे बघा, हे गोंडे बघा कसे झालेत. हे 3 गोंडे बघा कसे झालेले आहेत. आणि त्याला अजून तर तुम्ही फिनिशिंग देऊ शकता, असे गोंड करू शकता. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.